काय मंडळी, हाय का बरं? काय चाललंय माझ्या सख्यानं? मला माहित आहे, मला व्हिडिओ टाकायला लय 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 उशीर होते. गणपती आले पण, विसर्जन झाले पण माझे अजून व्हिडिओ काय तुम्हाला बघायला भेटले नाही. काय करू, माझ्या पण घरी पाहुणे मंडळी आहेत आणि आमच्या लाडक्या गणुल्या आल्या आहेत. आज गौरी आलेली आहे, त्यामुळे सगळं एवढं गडबड घोटाळा झालाय ना. कालचा व्हिडिओ टाकणार होते पण काही जमलं नाही. आता गौरी बिवरी आणायच्या होत्या ना, म्हणून आमचं जरा थोबड सळ करायचं होतं. आता माझी भाऊजं राहिली पार्लरवाली, त्यामुळे तिला मेकअप शेकअपचं सगळं येतं आणि मी मेकअपमध्ये अगदी मोठा भोपळा तरी दिला तरी चालेल मला मेकअपमध्ये. आता देवाच्या कृपेनं, मम्मी पप्पाच्या कृपेनं थोबड जरा चांगलं आहे आपलं, त्यामुळे कसं पण राहिलं तरी आपण एकदम छानच वाटतं ना राव. शेवटी नीलम आहे मी, त्यामुळे एवढ्या मेकअप शेकअपची गरज नाही आपल्याला पडत. चला आजचं बघूया काय झालं. कसली घाण निघाली तुम्हाला सांगू, त्या नाकावरनं ते काट सगळं खाली आलं लावायला पाहिजे होतं. नशीब नाही म्हणतात, केस पण निघाली. सकाळ सकाळचं एवढं गोड वातावरण, सोनेरी किरण पडणारी, अंगण झाडायचं चाललेलं, समोर दिसणार हिरवागार डोंगर, त्यामुळे उठल्या एवढं भारी प्रसन्न वाटतं ना. त्यात अजून एक गोड बातमी काय माहितीये का, आमच्या बाजूच्या वाडीतल्या आजी आहे ना मला भेटायला आलेल्या होत्या. लय भारी वाटत होते, एवढ्या त्या गोंडच क्यूट होत्या ना. मी त्यांना चहा पाणी करून दिला. मला कशा म्हणतात आहे, तुझे व्हिडिओ ना माझ्या घरातले सगळेजण बघतात आणि माझी मुलगी मुंबईवरून आल्यानंतर मला तुझे व्हिडिओ दाखवते, आम्हाला तुझे व्हिडिओ बघायला खूप आवडतं. खरंच खूप धन्यवाद. चॅनल चालू केलं तेव्हा असं वाटलं नव्हतं की चालतील, आणि मेन मला वाटलंच नव्हतं की आमच्या गावाला जास्त माझे व्हिडिओ चालतील. त्यामुळे प्रत्येक जण येऊन भेटत होतं. शेडगेवाडीवर जाऊ दे, मिनी फाट्यावर जाऊ दे, सैदवाडी, कोण ना कोणतरी समोरून येऊन बोलतं ना. खूप चांगला हा माझा अनुभव आहे. आय लव्ह यू मंडळीनो, आणि त्या आजींना पण आय लव्ह यू. आतापर्यंत लहानपणापासून जेवढ्या आरत्या बघितल्या ना, त्याच्यात सगळ्यात जास्त बेस्ट आरती होती आज आमच्या घरची. कारण का आज आमच्या घरी आलेले गोंधळी, म्हणजे हे आज सगळ्यांच्याच घरी गेलेले, थोडे एक आरती बोलतात, मग आपण त्यांना तांदूळ द्यायचे असतात. कसले भारी ते ढोलगी काय बोलतात, लय भारी वाजवत होते. कृष्ण दामोदरम वासुदेव हरे राम हरे कृष्ण 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 हरे हरे. मोरया जय. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. गुरुदेव दत्त गणपती बाप्पा मोरया. मोरया महादेव. हा थांब प्रियांश. सर्व बाळा जरा काय देवी अमृत तुझा नटन, काय ग अंबाबाई तुझा नटन, जरीच्या चोळीला ही आपली परंपरा, हीच आपली संस्कृती आणि हीच खरा गणेशोत्सव. काय अंगावरती काटा येत होता सगळं ऐकताना. आजची आरती जबरदस्त होती, पाहुणे आलेले होते, परत थोडासा गोंधळ झाला आणि खास मी त्या काकांना रिक्वेस्ट केली, एकच फक्त गाणं आम्हाला बोलवून दाखवा आपल्या मंडळींसाठी. मग मी हे तुमच्यासाठी हे एवढं गाणं रेकॉर्ड केलेलं. कसं वाटलं तुम्हाला? आणि सगळ्यात मेन आरती. आणि ह्यात बोलतात ना, अजून एक भर पडली तो आपला गण्याने एवढे भारी टाळ वाजवलं ना, म्हणजे त्यांची जोडी एवढी चांगली रमलेली होती ना, पोरं नाचायला लागलेली लाजत
वाजत प्रत्येक जण हसत बोलत होता. एवढं पण तुम्हाला ना तिथलं मी वर्णन नाही करू शकत की असलं भारी जबरदस्त. म्हणजे असं वाटलं की गावाला येणं माझं ना एक नंबर सार्थक झाले. आणि हे पूर्ण वाडीमध्ये काका फिरलेत बरं का, अगदी घामाघूम झालेले होते. पण त्यांना रिक्वेस्ट केल्यामुळे त्यांनी पूर्ण गाणं मला बोलून दाखवलं. आज आमचा गणुल्या पण एकदम खुश झाला असणार आहे. एकदम छानपैकी आरती आणि परत हे गोंधळाचं गाणं असलं भारी वाटत होतं ना. आज आम्हाला ना वाडीत आहे ना सगळ्यांच्या घरी म्हणजे मालेच्या घरी आहे ना पाया पडायला जायचं होतं गणपती बाप्पाला. जेवढे गणपती बाप्पाचे म्हणजे वाडीतले असतील ना मी व्हिडिओ काढलेत ना तेवढे थोडक्यात तुम्हाला दाखवेन. आता मी गेलेली मालेच्या घरी आणि बरोबर त्याच वेळेला माले नव्हती घरी आणि मालेची मोठी सून होती. आता हे बघा तुम्हाला तर माहिती आहे आम्ही आमचं घर बांधायला काढलेलं तेव्हा आम्ही मालेच्या घरात राहत होतो आणि आपल्या मालेचा गणपती छान सजवला आहे ना. त्या प्रियांश म्हणते लावलेली माहित आहे फुलं पण आलेत. आम्ही नव्हतो का उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये इकडे राहत होतो तेव्हा आई पप्पा आबा आणि मालेनं सगळ्यांनी मिळून वाळूक आणि ते काकड्या दोडका कारलं ह्या सगळ्यांच्या वेला लावलेल्या म्हणजे बिया पेरलेल्या. कसल्या जबरदस्त मोठ्या सगळ्या आंब्याच्या झाडावर वरनं चढून खाली उतरल्यात आणि कसल्या फुलल्या त्या. आता ह्यातली भोपळ्याची पानं असणार ना तेव्हा आमच्याकडे गौरी येतात बघा त्यावेळेला आमच्याकडे गौरीला ना भोपळ्याची पाण्याची भाजी परत धपाटी भाकरी ह्याचा नैवेद्य असतो. आता मी मालेच्या मोठ्या सुनेच्या घरी गेलेलो. आता मी मालेच्या 2 नंबरच्या सुनेकडं म्हणजे आमच्या रेश्माताईच्या घरी आलेलो. हा त्यांच्या घरचा गणपती. नको म्हटलं तर एकतर दुपारच्या 2 वाजता गेलोय. चहा नको सगळ्यांना नको म्हणत होतो चहा तरी पण वैताग आलेला चहा पिऊन शेवटी ह्यांना चहा बनवलाच आणि व्हिडिओमध्ये येण्यासाठी असली भारी धडपड चाललेली. परत जाऊन परत कप घेऊन यायला सांगितलं. वेळची चहा. आता गौरी गणपतीचा सण म्हणल्यावर मुली आपल्या माहेरपणाला येतातच नाही बघा. आपली सानी सुद्धा गौरी गणपतीच्या सणासाठी माहेरला आलेले आहे आणि आले काय ह्या पोरगीनं डोकं खाल्लं. मी हे घालू का गणपतीला, मी ते घालू का गौरीला, मी हे घालू का विसर्जनाला, मी काय करू, मी हे करू. असलं डोकं फिरलेलं ना. तर तुम्हाला सांगितलं माझ्या भाऊजानं पार्लरचा कोर्स केलाय त्यांचा फायदा चांगलाच उचलला. सगळ्यांचे आयब्रो करून टाकले तिथं व भोया कोरल्यावर असलं हसून पोटात दुखायला लागलं ना काय सांगू तुम्हाला. एक डोळा आला आता बोल आता रेकॉर्ड कर बोल लय सांगते नवऱ्याचं कौतुक बोल. असं कर चांगलं वरबडून काढ भादरून काढ तिला. आल्यापासून सानूचा माझा नवरा असा माझी सासू अशी एवढं त्या लोकांचं कौतुक ऐकून असं डोकं उठलेलं. आता हो तुम्हाला खरं सांगते आपल्या सानूचं लग्न झालं 1 नंबर चाललेला आहे. तिचा संसार आपली पोरगी दिल्या घरी सुखी आहे जसं तुम्ही लोकांनी आशीर्वाद दिला तसा. आता ह्या 2 नंबरचीच पण आवरायचं. स्ट्रेटनिंग केलेले पोरगी बाय सुखात बारीक नाही चंद्रका हे युजच नव्हतं केलं चालले. पण हिचा काय मेकअप संपन्न झाले. कमरपट्टा कसा दिसतोय ते विचारत होते आणि जाऊबाईचं तिसरंच. आता माझे भाऊचं घरी पहिल्यांदाच आलेली ना म्हणून जाऊबाईनं काढलेलं वटी भरायला. अहो नुसता गोंधळ काय कुणाचं कुणाला काय कळत नव्हतं. मंडळी थोडा ऍडजस्ट करून घ्या कारण का आमच्या घरामध्ये ना टीव्ही बसवायचं चालू आहे त्यामुळे ड्रिल मशीनचा आवाज येतोय आणि पावसामुळे पत्र्याचा आवाज येतोय. चांगला व्हिडिओ टाकू दे की फेमस झाले माहिती का. साईवर संपतो माझ्या जाऊबाईनं माझ्या भाऊजीची एकदम छान सुंदर साडी ओट्यात घालून मस्तपैकी ओटी भरणी केलेली. म्हणजे मला ना ही संस्कृती खूप आवडते. म्हणजे बाकीचे ते माणसं आपल्या ऐपतीप्रमाणे करतात पण मला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे एखादी सुवासीन घरात आली की तिला हळदी कुंकू लावायचं म्हणजे लावायचंच. आणि माझी सवय अशी आहे की संध्याकाळच्या आरतीच्या वेळेस एखादी कन्या कुमारिका कोणीही येऊ दे तिला मी हळदी कुंकू लावतेच लावते. आणि किती मोठी सौभाग्याची गोष्ट आहे की आपल्याला हळदी कुंकू लावायला भेटते. अगदी म्हातारपणापर्यंत सगळ्यांदा सौभाग्य लावो हीच आपल्या गणपती चरणी प्रार्थना आणि गौरी चरणी सुद्धा प्रार्थना. आता आम्ही घरी चाललेलो आपल्या गणपती
कुठे आहे सगळेजण? कुठे हा दिसली पाहिजे हो. काल आम्ही हे बोल हरे राम हरे राम हरे राम 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे. दिवसभर तर एकदम झागूर मागूर गेलेलाच होता. पण सगळ्यात जास्त ज्या गोष्टीसाठी मी आलेली आमच्या गावचे म्हणजे गौरीला बायका वाडीतल्या झिम्मा खेळतात ते बघायसाठी. ते पण रात्रीच्या 10 वाजल्यापासून 12-1 वाजेपर्यंत कार्यक्रम चालतो. आणि झाली अशी गमत. आमचं घर थोडं लांब आहे म्हणजे वाडीतली घरी थोडी एकत्र येतं आमचं थोडं लांब पडतं. त्यामुळे येताना भीती वाटते ना. आम्हाला रेश्मताई त्यांच्या पोरी न्यायला आलेल्या होत्या. आणि एवढं बाहेर टरकलेलं ना आम्ही कारण का जाताना आम्हाला विहीर लागते. पण गेल्या गेल्या बायकांचं रिंगण चालू होतं. तुम्ही आता मी जास्त बोलणार नाही तुम्हाला ना थोडक्यात आहे ना सगळे व्हिडिओ दाखवते. आमच्या वाडीतल्या बायका दाखवते. मध्ये जाऊ आले ही आपली पारंपरिक गाणी. आणि ती आमच्या वाडीतल्या मोजक्याच 4-5 बायकांना येत होत्या. त्या पुढं बोलायच्या आणि त्याच्या पाठी सगळ्या जणी बोलायच्या. असं होतं. काय ते रिंगण रात्रीच्या अंधारात झिरमिर पडणारा पाऊस असली मज्जा येत होती ना. कारण का पहिलं वर्ष होतं माझं आणि माझ्या भाऊचं. किती मोठं रिंग. आमची वाडी छोटी आहे व पण आमच्या बायका वाडीतल्या 1 नंबर बायका आहेत त्या. आता ह्या गाण्यांमध्ये थोडक्यात सांगते काय असतं की पहिल्या जमान्यात बायका कशा संसार करायच्या, पाणी कसं आणायच्या, दळण कसं करायच्या, पातळ म्हणजे साडी कशा आणायच्या हे सगळं होतं. मी चालू करू द्या आता. तर गाणं त्यात पोरींची बायकांची म्हाताऱ्या बायकांची एवढी गडबड गडबड. कोण कुणाला काय बोलते, काय कोडमाडते, कुठं पडपडते धडपडते काय सुद्धा कळणार. त्यात कुत्रं मध्ये 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 घुसत होतं. तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये जास्त दिसणार नाही कारण का मी व्हिडिओ करत होती आणि माझा व्हिडिओ करायला कोणच नव्हतं. आणि सगळ्यात मेन माझी भाऊजं सुद्धा सगळ्यांमध्ये एवढी मिक्स झालेली होती ना. तिला पण जाम आवडलं. आता ह्या बघा. एवढा चांगला आमचा रुटीन बसलेला. आणि त्या माकुडी काकुडी लाईटला का गुडुपकीना जाऊ दे असल्या सगळ्या बोंबलायला लागल्या ना. पण त्यातनं पण अंधारात काय सूर तुटतवी ताल तुटतवी काय सुद्धा सुटलं नाही बघा. सगळ्यांची गाणी चालू होती. अंधारातच फुगड्या काय दिसणार झाले. कसला ब्लॉग टाकायला लागणार आहे आता. शाळेला लहानपणी असल्या फुगड्या खेळले ना आम्ही कोण रेकॉर्ड असायचा कोण जास्त वेळ गार 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 फिरते. पण आता तेवढं जमतंय वी. अहो खालची खरबडी जागा पाय नुसतं असं सालपाटत होतं ना. तरी पण प्रयत्न केला पण एवढं लहानपणी सारखं जमलं नाही बघा. पण पोरीले भारी जबरदस्त खेळत होत्या. लाईट आल्यानंतर परत एकदा खेळ चांगलासा रंगलेला होता. आता मी दिसली बघा. दिसली की नाही तुम्हाला. मी पण होती. मी पण चांगल्या प्रकारे खेळली. आता गौरी दिवशी तर अजून मज्जा येणार आहे. अजून सगळ्या नटून थटून ढिशांग ढिचांग करायला सगळ्या जण येणार आहे. फुगडी मला पण खेळायची होती पण भ्या वाटत होतं चक्कर येऊन मग रानात जाऊन कोलमडाना म्हणजे बरं. कारण काय येत नाही हो फुगडी. म्हणजे येत नाही का नाही ते पण माहित नाही. कधी केली म्हणजे लहानपणानंतर कधी खेळली नाही हो फुगडी.
फेमस आता फेमस आता नेणार जिम्मा खायला फेमस सगळ्यात भारी मजा काय याची माहितीये का, कुठलं पण गाणं संपलं नाही त्याच्या शेवट्यानं फुयो 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 एवढ्या फासमध्ये गोल 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 फिरायचे ना, ते मला जमतच नव्हतं. सगळं झाल्यानंतर भाऊजनं आणि आमच्या वाडीतल्या उषा आत्यानं पहिल्यांदा फुगडीला सुरुवात केली बघा. पण आमची उषा आत्या दमल्या, गाणंच एवढ्या भारी बोलत होत्या ना त्या. चुप चुप रेकॉर्ड होतं या निलम काय हानाला धरून काय बोललीस तर. मला जमली फुगडी खेळायला असं लहान मुलांसारखं फील होत होतं ना. साडी खवली, पदर खवला आणि म्हटलं होऊन जाऊ दे, पडली तर पडली, आपटली तर आपटली, पण खेळली बाबा. 2-3 राऊंड फुगडी खेळली आणि त्याच्यानंतर आहे ना ह्या दुसरा गेम खेळायला. ह्या गेमचं नाही मला माहीत, पण असं ना मागं सगळ्या म्हणजे पुढचीने ना मागशीला असं शिवायचं असं काहीतरी गेम होता. पण कसल्या एक पडत होत्या, धडपडत होत्या, पण सगळ्या जणी मज्जा करत होत्या. किती छान वाटत होतं ना. सगळ्या गौरींच्या तोंडावर हसू होतं, लहानपणापासून म्हाताऱ्या कोट्यापर्यंत सगळ्या गौरीच झाल्या ना, सगळ्या घरच्या लक्ष्मी झाल्या ना. अशा चेहरा म्हणजे प्रत्येक बाईच्या चेहऱ्यावर हसू असलं का नाही, हे मागे घर आहे ना अक्षरशः सुखात असतं. आणि हे तो वेळ गणपती बाप्पा आल्यानंतर बायकांसाठी महत्वाचे ना, कारण का सगळेजण मन मोकळेपणाने खेळू शकतात. आमचा वाडीचा विघ्नहर्ता एवढा भारी दिसत होता ना, नजर नको लागू आमच्या वाडीतल्या गणपती बाप्पाला. आणि काय डेकोरेशन केलेलं होतं. परत एकदा सगळ्यांनी शेवटचा राऊंड मारला, घरी जायचं होतं. रात्रीचे मला वाटते 12:30-1 वाजायला आलेले होते. जायला भीती वाटत होती. आता परत रेश्माताईला घेऊन जायला लागणार होतं. कसं आहे मंडळी, जमलंय का नाही तुमच्या नीलमला 1 नंबर. कशी आमच्या वाडीतल्या बायकांबरोबर मी मिक्स झाले. अहो ते आमची वंदना अक्का आहेत ना, त्यांनी मला वॉर्निंग देऊन ठेवलेली, जर तू माझा व्हिडिओ टाकला नाही तर तुला वाडीमध्ये एंट्री नाही. अहो त्यांनी मला शिकवलं. आता ह्यातल्या वंदना अक्का कुठले आहेत परत तुम्हाला ना उद्याच्या गौरीच्या व्हिडिओमध्ये टाकते. अजून तुम्हाला खूप काय सांगायचंय. आम्ही कसं खेळलो, गौरी आगमन कशी झाली, आमच्याकडे कोणती प्रथा आहे, कशी स्थापना झाल्या, 1 नंबर आपले सगळे व्हिडिओ होणार आहे. जरा लेट होतील व जरा धीर धरा नावं. सबर का फल मीठा होत आहे. आपला मिठा नाही होता, चांगला मोतीचूर का लड्डू होत आहे सबर का फल. अजून तुम्हाला लय गमती शमती आमच्या वाडीतल्या. ह्या बघा, ह्या माझ्या बाजूला आहेत ना त्या वंदना काय, त्या सगळ्यांनी त्यांना हाय बोलावं. सगळ्यांनीच आमच्या उषा त्या सगळ्या वाडीतल्या बायकांना हाय बोला. कशा आहेत त्या आमच्या वाडीतल्या बायका, 1 नंबर आहेत त्या का नाही. आणि सगळ्यांना गाणी बिनी पाठ. मला पण आता शिकायची इच्छा झाली. पुढच्या वर्षी 1 तरी गाणं मी पाठ करून बोलणार आहे, म्हणजे बोलणारच आहे. भारी मज्जा आली. सगळ्यांनी काय सांगू तुम्हाला, कसं सांगू मला काही कळणं झालंय. लय भारी मज्जा आली. कसलं भारी गाणं आहे. निसुनी गेली वारुळाला. आणि सगळ्यात भारी मला आता ते गाणं नाही बोलता येत आहे, पण थोडक्यात सांगते. मी गेली होती बाजाराला, तिथं मला काय निरोप आला, माझ्या भावाला झाला पोरगा आणि मी घेतलं वाळ तोडा, असं काहीतरी गाणं होतं. लय मला जमलं नाही, पण मला ऍडजस्ट करून घ्या. रात्रीचे 1 वाजलेले होते. आमची जाम टरकलेली होती रस्त्यानं जाताना. आणि आम्ही आबाला झोपतनं उठवलं. अक्षरशः 1 वाजता आबा लंगडत आळस देत आम्हाला घरी सोडायला आले. मंडळी पुढच्या व्हिडिओला बघायला नक्की या. आणि ह्या व्हिडिओला भरभरून प्रेम त्याने आपल्या 32 शिराळा आपल्या वाडीमध्ये सगळीकडे हा व्हिडिओ पसरते. आपली परंपरा लोकांना समजू दे की आपल्या इथल्या बायका किती एन्जॉय करतात. म्हणून परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आय लव्ह यू.